वरच्या बाजूला नानांचं चित्र इथं जरा तुमचं पुढे कमळाच्या पुढचं आम्हाला मत म्हणजे बाबा फिरत असलं मला अन्नाच्यापासून आपण ठेवले का नाही ठेवले शिकून घ्यायचे म्हणून घरी गेलो घरी सावंत जिल्हा परिषदेची उमेदवारी करतोय आणि दुसरे प्रभाकर जगन्नाथ पवार हे पंचायत समितीची उमेदवारी करतात. कमळ आहे मध्ये आम्हा सर्वांना विजयी करा. आम्हाला विजय करणं म्हणजे भारतीय जनता पक्षाला विजय करणं, आम्हाला विजय करणं म्हणजे छत्रपती शिवेंद्रसिंह राजेंची ताकद वाढवणे एवढंच तुम्हाला विनंती करतो आणि तुम्हाला मतदान करण्याचं आवाहन करतो. सारखं त्रास रहिवासी आहे. माझे वडील कॅप्टन दिनकरराव सावंत हे लिंबगावचे 50 वर्षे सतत समाजसेवा करणारे आहेत आणि ते 2010 साली वृद्धापकाळानं गेल्यानंतर मी समाजामध्ये काम करू लागलो. 2011 पासून मी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची संचालकशिप करत आहे आणि 2016ला शिवेंद्रराजेंनी मला पुन्हा संचालक केलं, लिंबगावाचं प्रतिनिधित्व दिलं आणि त्यामध्ये मला 2016 साली या कारखान्याचं चेअरमन केलं. मी 2016 ते 22पर्यंत अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची चेअरमनशिप भूषवली आणि तदनंतरच्या झालेल्या निवडणुकीमध्ये मला 2023 पासून बाबाराजांनी म्हणजे छत्रपती शिवेंद्रसिंह राजेंनी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची संचालकपद भूषवण्याची संधी दिली आणि आज 2023 साली लिंबगावचा जिल्हा परिषदेचा प्रतिनिधी म्हणून भारतीय जनता पक्षाचा मी उमेदवारी करत आहे. यामध्ये छत्रपती उदयनराजे आणि छत्रपती शिवेंद्रसिंह राजे यांचा आमच्या लिंबगावावर वरदान
जास्त मोठा असल्यामुळं लिंबगावाचं प्रतिनिधित्व करण्याची मला त्यांच्यामुळे जिल्हा प्रतिनिधी जाण्याची संधी मिळत आहे. सर्व मतदार बंधू भगिनींना माझी आग्रहाची हीच विनंती आहे की आपण भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावरील बटन दाबून आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी व छत्रपती उदयनराजे आणि छत्रपती शिवेंद्रसिंह राजे यांचे हात बळकट करावे. आमच्या गावामध्ये आमचं गाव वाड्या वस्त्यामध्ये विखुरलेलं आहे आणि जवळजवळ लिंबगावचा निम्मा भाग मळे भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी शेती असेल त्या त्या ठिकाणी लोकवस्ती होत गेली आणि त्यामुळं दळणवळणाच्या समस्या भरपूर होत्या. परंतु छत्रपती शिवेंद्रसिंह राजे यांच्या प्रयत्नामुळे आणि आमच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आमच्या वाडी वस्तीवर कुठेही रस्त्याचं जाळं राहिलं नाही. त्याचप्रमाणे सगळ्या वाडी वस्तीवर पाण्याची सुद्धा सोय बऱ्यापैकी झाली. तरी उरलेली कामं करण्यासाठी आम्ही सतत नेत्यांचे हात बळकट करून त्यांच्या विचारांनी त्यांच्या मार्गदर्शनानं आम्ही विकासाचं काम करतच राहतो. काम चालूच आहे. बरेच ठिकाणची काही अडचणी असतात त्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीनं आमचं नियोजन आहे. एवढेच आपलं विजन अशा दृष्टीने आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीबाईंनी सांगितलेलं आहे की जल जीवन, जिथं घर असेल तिथं घराच्या ठिकाणी पाणी आणि लाईट आणि दिवा अशी सगळ्या नागरी सुविधा जनतेला मिळाल्या पाहिजेत. जनता या सुविधापासून वंचित राहता कामा नये. त्या दृष्टीनं आम्ही सर्व आमच्या असणाऱ्या भागामध्ये त्या पद्धतीचं आम्ही विजन घेऊन काम करण्याची आम्ही स्वतःला हे खुणगाठ बांधून घेतलेली आहे. समाजामध्ये अलीकडे पैसा कोणाकडे काही कमी अशातला भाग नाही, पण सामाजिक बांधिलकी ठेवून काम करणाऱ्या व्यक्ती असल्या पाहिजेत. सामाजिक बांधिलकी, समाजानं दिलेलं काम हे समाजसेवेचं व्रत अंगीकारून केलं पाहिजे आणि नेता असेल, आपल्या नेता म्हणजे ज्या भागाचं प्रतिनिधित्व करत असतात ते नेतृत्व जे असतं त्या नेतृत्वाचे हात बळकट करून त्या नेतृत्वाच्या माध्यमातून विकास होत असतोय. विकास कुणी एका व्यक्तीपासून होत नाही, तर त्या पक्षाचा अजेंडा घेऊन आम्ही चाललो आहोत आणि समाजामध्ये एक विकासाचं काम उभं राहावं ही आमची ताकद. प्रभाकर जगन्नाथ पवार, माझं गाव धावडशी, माझं गाव थोडं आडवळणे आहे. मी गावामध्ये शिक्षण संस्था चालवतो आणि बजाज कंपनीच्या माध्यमातून किंवा बऱ्याच कंपन्यांच्या माध्यमातून त्या फंडातून शिक्षण संस्था नावारूपाला आणलेली आहे. संपूर्ण शिक्षण संस्था ही डिजिटल आहे. खडूफाळा हा शाळेत प्रकार नाही. आसपासच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी स्कूल बस आहे. त्याच माध्यमातून मुलं मोठ्या मोठ्या हुद्द्यावर गेलेले आहेत. त्याचप्रमाणे माझी पतसंस्था आहे. मी पतसंस्थेचा चेअरमन आहे, संस्थापक आहे. त्या पतसंस्थेचा जवळजवळ आता 10 कोटीच्या ठेवी आहेत, 20 कोटीचा टर्नओव्हर आहे. ग्रामीण भागातील अडीअडचणीच्या लोकांना पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करण्याचं काम करतो. आमच्या गावात विकास सेवा सोसायटी, तिचा मी संचालक आहे. त्याही माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी बाबा महाराजांच्या माध्यमातून मी करत असतो. ग्रामपंचायतीचा सरपंचाचंही आमच्या म्हणजे मी पॅनेल प्रमुख असल्यामुळं ग्रामपंचायतीचे सरपंचसुद्धा आमच्या विचाराचे आहेत. त्याचप्रमाणे मी बाबाराजांचा एक समर्थक आहे. बाबाराजांचे विचार आणि भारतीय जनता पार्टीचे विचार गावोगाव पोचवण्याचं काम मी त्यांच्या माध्यमातून करत असतो आणि भविष्यात मी एक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या विभागात एक मोठी अभ्यासिका बाबा महाराजांच्या माध्यमातून मुलांना म्हणजे पुढच्या स्पर्धा परीक्षा असतील किंवा इतर शिक्षणाच्या बाबतीत बाबा महाराजांच्या माध्यमातून एक अभ्यासिका मोठी काढण्याचा एक मानस आहे, विजन आहे आमचं. आणि आपल्या ग्रामीण भागातील मुलांना जास्तीत जास्त शासकीय सेवेत कसं जाता येईल हे पाहण्याचं काम आहे. बाबाराजांनी आमच्यावर जो विश्वास टाकलेला आहे तो सार्थ करण्याचा आम्ही अहोरात्र प्रयत्न करू.
आणि बाबाराजांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तसेच नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे जे कार्यक्रम आहेत ते गावात पोहोचवण्याचं काम आमच्या माध्यमातून, विकासाच्या माध्यमातून तळागाळात पोहोचवण्याचं काम करू. त्याचप्रमाणे माझं विशेष सांगायचं की आमचं गाव आडवळणी आणि छोटं गाव असून सुद्धा बाबाराजांनी आम्हाला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. बाबांचं मन मोठं असल्यामुळं आम्ही एका आडवळणी गावात आम्हाला ही संधी दिल्याबद्दल आम्ही बाबाराजांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि बाबाराजांचे हात बळकट करण्याचं काम आम्ही नक्की करू अशी पाहिजे. नक्कीच की बाबाराजांचे हात बळकट करण्याचे म्हणणं किंवा बाबाराजांचेच कट्टर समर्थक. बाबाराजांचे आता आदेश असतो लिंब गावात एक प्रतिनिधित्व दिले, परत त्याच गावात प्रतिनिधित्व पंचायत समितीचे बाबाराजांना देता येईल का, जे हा डोक्यात विचार घेतला पाहिजे की एक प्रतिनिधित्व जिल्हा परिषद सदस्यत्वाचं तिकीट जसं बाबाराजांनी लिंब गावाला दिलं तसं छोट्या गावांना सुद्धा बाबाराजांना समतोल साधावा लागतो. प्रत्येक खेडोपाड्यातले आम्ही मतदार आहोत बाबाराजे कुणावरही अन्याय करत नाही. छोट्या छोट्या वाड्या वस्तींना बाबाराजांनी न्याय दिलाय. जे असं आहे की ते हे म्हणणं फार चुकीचं आहे की आम्ही बाबाराजांनी समतोल साधलाय. म्हणजे विभाग आपण ज्याला म्हणतो, ह्या विभागात त्या विभागात असं प्रत्येक विभागाला प्रतिनिधित्व देण्याचं काम बाबाराजांनी मोठ्या मनाने केले. त्यामुळं असं काय म्हणता येणार नाही. तर आणि आमच्या लिंब जिल्हा परिषद आणि लिंब गणातून म्हणजे गटातून आणि गणातून सर्व मतदारांना आम्ही नाना असतील आणि मी पंचायत समितीचा प्रभाग असेल या सर्वांनी आपल्याला कळकळीची विनंती करतो की आम्हाला कमळाच्या चिन्हावर मतदान करून उपकृत करावं व भारतीय जनता पार्टीचा आणि बाबाराजांचा जो विकासाचा रथ आहे तो पुढं अश्वरूढ आता म्हणजे त्यांचा विकासाचा रथ पुढं नेण्यासाठी आपल्या माध्यमातून सहकार्य करावं ही विनंती. या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी लिंब गटातून बाबाराजे यांचे कट्टर समर्थक आदरणीय आमचे नेते सर्जेराव दिनकर सावंत नाना यांना उमेदवारी दिलेली आहे आणि लिंब पंचायत समिती गणासाठी आमचे मित्र प्रभाकरप्पा पवार यांना उमेदवारी दिली. त्या दोघांची उमेदवारी ही आदरणीय उदयनराजे आणि आदरणीय बाबाराजे या दोघांच्या माध्यमातून उमेदवारी दिली गेलेली असल्यामुळं लिंब गावामधून जास्तीत जास्त दोघांनाही मतदानाने कसं होईल यासाठी प्रयत्नशील आहोत आणि दोन्ही सीट्स त्या भरघोस मतांनी निवडून द्यायचा निर्धार लिंब ग्रामस्थांनी केलेला आहे. मी या लिंबगावचा माजी लोकनियुक्त सरपंच म्हणून स्वतः या लिंब गावामध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या समवेत प्रचारात पूर्ण आणि झोकून दिलेला आहे. नानांच्याबद्दल बोलायचं झालं तर नाना हे सगळ्यांना लहान थोरांना बरोबर घेऊन जाताना प्रत्येकाची काळजी करणार, गावामध्ये सगळ्यांना हे करणार, त्यांना वारसा आहे. आदरणीय कॅप्टनांना त्यांचे ते चिरंजीव आहेत. कॅप्टनांनी गावामध्ये भरपूर प्रमाणामध्ये समाजकारण केलं. त्यावेळेला आदरणीय अण्णाबापू त्याचबरोबर आदरणीय सोपन काका या दोघांच्या बरोबर समाजकार्य करत असताना गावची घडी बसवली आणि ती घडी बसवत असताना गावामध्ये विकासाची फार मोठी कामं झाली. आदरणीय बाबाराजांच्या माध्यमातून गावामध्ये कोट्यावधीची कामं झालेली आहेत. याचा आम्हाला गावाला सर्वश्रुत ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे गावानं पूर्ण निर्धार केलेला आहे की इथं कोणालाही दुसऱ्या कुठल्याही उमेदवारांना आम्ही मतदान न करता आम्ही फक्त कमळ या चिन्हावरचे हे दोन्ही जे उमेदवार आहेत त्यांनाच निवडून द्यायचा निर्धार केलेला आहे.